कालचा रावण आणि आजचा रावण ही कविता कोणी लिहिली हे मला माहीत नाही. पण ही कविता खूप छान आहे. ती कविता ऐकवतो. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने त्याने विचारलं. केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा. केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा. प्रयत्नही नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. दिवसाडवया रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात. दिवसाडवया रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात. सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जातात. तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो मी भारी. तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो मी भारी. केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. हुंडाच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा. पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा. तुमच्यातील राम मला दाखवा. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.